वांग्याची भाजी कर ना, खायची इच्छा झाली आहे. मग करूया ना वांग्याची भाजी. तेल छान कडकडीत तापलं पाहिजे, कारण की मग नंतर आपण जे काही टाकू ते पटकन तडतडेल. म्हणजे आता इथे मोहरी टाकली, जिरे टाकले, मस्तपैकी तडतडून द्यायचे. म्हणजे तडतडले का ते व्यवस्थित लागतात भाजीमध्ये. नाही तर मग कच्चे राहिले तर मग बोलते ना भाजी खाताना आपल्याला ते चांगलं नाही लागत. तुमच्यासाठी मी स्पेशल रेसिपी पूर्ण शूट केली आहे गाईस. सो तुम्ही लवकर लाईक करून घ्या आत्ताच आणि शेअर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत करून घ्या. सो इथे वांगे बघू शकता तुम्ही. अगोदरच मम्मीने खूप मस्त कापले. म्हणजे बोलतो ना भरलेले वांग्याची भाजी आपण करतो आहे. सो भरलेल्या वांग्याच्या भाजीला अशीच वांगे लागतात, म्हणजे मधून अशा चिरा पाडून घ्यायच्या असतात. सो मम्मीने ते असं व्यवस्थित मस्तपैकी त्याला आकार वगैरे देऊन कापलेले आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी स्पेशल डिटेलमध्ये सांगते. सो याच्यानंतर मम्मीने याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे, तो पण छान असा तडतडून द्यायचा. नंतर जे कापलेले आपण वांगे आहेत, म्हणजे तुम्हाला जेवढी तुम्ही लोक घरामध्ये आहात तेवढी तुम्ही ती भाजी वांगे घ्यायचे आहेत. म्हणजे जास्त असतील तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. सो आमच्या घरामध्ये जेवढे लोक आहेत त्या हिशोबाने मम्मीने ते चिरून वगैरे वांगे घेतली होती. आणि मस्तपैकी आता ते तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे. ही डिफरंट टाईपची म्हणजे भाजी, नॉर्मल म्हणजे बोलतात ना अशी भाजी नाही आहे. डिफरंट टाईपची मम्मी भाजी करते. म्हणजे ही भाजी मी स्पेशल शूट का करते, कारण की ही रेसिपी खरंच डिफरंट आहे आणि तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. सो इथे वांगे हे आपण तेलामध्ये मस्तपैकी गरम तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. हे असं केल्याने ना भाजीला एक वेगळीच टेस्ट येते. तुम्ही 101% घरी करून बघा. तुमचा रिव्ह्यू मला द्या, तुम्हाला खूप आवडेल. मस्तपैकी असे वांगे फ्राय होऊन द्यायचे आणि मग झाकण ठेवायचं त्याच्यावर. मस्तपैकी वांगे आपले फ्राय होते आणि बघा याचा कलर बघा चेंज किती मस्तपैकी झाला आहे. खूप खूप भारी लागतं हे. आणि नंतर मग थोड्या अजून मम्मीने झाकून ठेवलं होतं कलर येण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित ते फ्राय होण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने ते पुन्हा उघडायचं आणि मग नंतर पुन्हा असं मस्तपैकी हलवून वगैरे घ्यायचं आहे छानपैकी. आणि बघा मम्मीने किती भारी ट्रिक लावली. एका साईडला ते वांगे काढले आणि म्हणजे कढई बाजूला ठेवले. याचं रिझन असं आहे की आपण जे आता मसाले टाकणार आहोत, गरम मसाले, ते जळू नये म्हणून ही ट्रिक वापरतात. कारण की फास्ट गॅस असल्यावर मसाले टाकल्यावर जळतात. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा तुमच्या रेग्युलर भाजी वगैरे करण्यामध्ये. तर इथे मम्मीने सगळे गरम मसाले जे असतात, लाल तिखट मसाला, जो गरम मसाले, हळद वगैरे सगळ्या गोष्टी